मुंबईमध्ये 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन होता का हा सवाल उपस्थित होतोय, कारण रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फोएट घालून त्याचं वाटप झाल्याचं निष्पन्न झालंय। भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीतला हा धक्कादायक प्रकार आहे। आरोपी पेन किलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटत होता। संशय आल्यानं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा त्याचा प्लॅन होता। आरोपी फय्याजनं या सगळ्याची पोलिसांकडे कबुली देखील दिली आहे। आरोपी मूळचा पुण्याचा आहे। इराण आणि इराकमध्ये त्यानं प्रवास केलाय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळ्यात मोठा अनर्थ टळलाय। झिंक फॉस्फेट प्रकरणात एक मोठी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। जो आरोपी पोलिसांनी अटक केलेला आहे तो आरोपी जवळपास 15 दिवसांपूर्वी मुंबईत आलेला होता आणि डोंगरीतल्या या सन डॉर्मेटरी या हॉटेलमध्ये जो आहे तो राहिलेला होता। आणि याच हॉटेलमध्ये जर पाहायला गेलं तर 50 किलो झिंक आणि फॉस्फरेट आणि 30,000 कॅप्सूल ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत। तो एकटाच होता, त्यामुळे त्याला संपूर्ण जो जे कॅप्सूल होत्या त्या भरायला खरं तर कुठेतरी अडचणी निर्माण झालेल्या होत्या। मात्र ज्या हॉटेलमध्ये राहिलेला होता त्या हॉटेलची जी माहिती आहे ते आपण बघतोय। काय नेमकं हॉटेलमध्ये किती दिवस तो मुक्कामी होता, कशा पद्धतीचं संपूर्ण त्याचं राहणीमान होतं? वो बस रात भर के लिए थे। रात को आए थे वो 10 बजे, 26 तारीख को रात को 10 बजे आए थे। उनको हमने बेड दिए थे और सुबह पुलिस वाले आके पकड़ के लेके गए थे। 10 बजे को रात में आए थे, आके उन्होंने बेड लिए। उनसे हमने आईडी वीडी जो भी हमारा प्रोसेसिंग था सब हमने किए। उसके बाद उनको हमने बेड दिए। हालांकि वो पुराने गेस्ट है, उससे पहले भी कई बार आ चुके हैं। पुराना रजिस्टर में हमने देखे। मैं अभी आया हूँ सर। उससे पहले जो मैनेजर है वो गाँव गया हुआ है, तो उसका जगह में मैं अभी आया हूँ। सामान तो थे सर, नॉर्मली जितने भी गेस्ट आते हैं सबके साथ में एक दो बेगले रहते ही है, सामान वामान सब रहते हैं, तो उनका साथ भी ऐसा था, सामान वामान थे। बाकी तो ऐसा लगा नहीं था। नॉर्मली आए थे, वो आके ही पूछे थी पहले वाला मैनेजर किधर है। हमने बोले वो गाँव गए हैं। तो बोले कि हम पुराने गेस्ट थे, पहले भी आ चुके हैं, हमारे को बेड चाहिए। तो उनसे हमने आधार कार्ड लिए, साइन वगैरह जो भी है सब लिए। इसके बाद हमने बेड दिए। 10 बजे तक बेड दिए और 10 बजे वो सोए हुए थे उधर बेड में ही है। सुबह लगभग 6 साढ़े 6 बजे के आसपास पुलिस वाले आके इनको यहाँ से उठा के लेके गए। पुलिस वाले फिर आए और उठा के लेके गए। उससे पहले 26 दिन के रात 10 बजे वो आए थे। जी 10 बजे आए थे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 26 तारखेच्या रात्री ज्या दिवशी संपूर्ण प्रकार घडला त्याच दिवशी खरं तर या ठिकाणी जो आरोपी आहे तो आलेला होता आणि सकाळी पुन्हा पोलिसांनी जे आहे ते याच लॉजमधून जे आहे ते अटक केलेली होती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळपास 50 किलो किंवा 30,000 कॅप्सूल ज्या आहेत त्या भरलेल्या होत्या। त्या नेमक्या कुठे भरल्या हे सुद्धा अजून प्रश्न जो आहे तो अनिर्णित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोडे विकास सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।